भाजपचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। इतरांना चोर म्हणणाऱ्यांना मुंबईकरांच्या घराचे पैसे यांनी चोरलेत, लिहित असलेला अग्रलेखही चोरीचा असेल असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी राऊतांवर केलाय। तर दुसऱ्यांना चोर म्हणणाऱ्या राऊतांनी गोरेगाव पत्रा चाळीतल्या लोकांचे चोरलेले पैसे परत करावेत असंही आशिष शेलार म्हणाले। मुंबईकरांच्या घराचे पैसे चोरणारा अग्रलेख हा चोरच असू शकेल, चोरांबद्दलच लिहू शकेल, चोरीबद्दलच लिहू शकेल। आणि त्यामुळे अगोदर त्यांनी दुसऱ्यांना चोर म्हणण्याआधी मुंबईतल्या मराठी माणसाच्या, गोरेगावमधल्या माणसाच्या हक्काचे पैसे आणि घराचे जे चोरलेत ते परत करावेत आणि मग चोरी पुराण करावं। जे लोक तंबी देण्याचं काम करतायत, जर तुम्हाला तुमचं हित कळत असेल तर वाकड्या नजरेनं बघू नका असा खणखणीत इशारा खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्र राजे यांचा उल्लेख टाळत सर्वच विरोधकांना दिला। यावेळेला त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी मनोमिलन केल्याची चूक झाल्याचंही म्हटलं। जे तंबी देण्याचं काम करतात किंबहुना ज्यांना वाटतं की आपण कुठल्या जोरावरती माहित नाही, पण त्यांना अप्रत्यक्षात नाही प्रत्यक्षात मी सांगतो की कृपया करून तुम्हाला तुमचं जर हित कळत असेल तर वाकड्या नजरेने दुसऱ्या कोणाकडे बघू नका। काय लोकांना असं वाटतं की हा भाग, हा परिसर म्हणजे माझा आहे। मला हसू येत, खरोखर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी मनात असा विचार आणला नाही की हे माझं आहे। ते नेहमी म्हणायचे, पण ते समाजामुळे मी आहे, माझ्यामुळे समाज नाही। एक चूक झाली 2012 साली की मी प्रचाराला गेलो, मनोमिलन होतं, वाटलं नव्हतं की हे फक्त स्वार्थासाठी असेल। एकदा स्वार्थ साधल्यात गेल्यानंतर मग जसा सरडा जसा असतो रंग बदलतो। काय लोकांची ती खासियत असते, रंग बदलतात।